नमस्कार. मी सौ मनीषा पाटील, व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूल, एच.ओ.डी ऑफ हिंदी अँड मराठी डिपार्टमेंट. पालकांसाठी आयोजित केलेल्या या वेबिनारमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. इतर सहभागींचंही या ठिकाणी स्वागत आहे. तर आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर थोडीशी चर्चा करणार आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे काय, या संदर्भात विद्यार्थ्यांसाठी काय अभ्यासक्रम अवलंबला किंवा शिक्षकांसाठी काय, पालकांसाठी काय किंवा समाजासाठी काय, या सगळ्यांच्या विषयावर आपण आज डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. सा विद्या या विमुक्ते या संकल्पनेप्रमाणे भारतात निरंतर, अविरत आणि कायम अशी शिक्षण प्रणाली चालू आहे. शिक्षण घेण्याची प्रक्रिया फार पूर्वीपासून राजे महाराज किंवा गुरुकुल पद्धती या काळापासून चालू आहे. द्वापार युग असेल, त्रेता युग असेल, सतयुग असेल किंवा कलियुग, म्हणजे ही प्रक्रिया आजपर्यंत थांबलेली नाही. ती नेहमी अविरत अशी चालूच आहे. फक्त या प्रक्रियेचे स्वरूप बदलले, हेतू तोच राहिला. विद्यार्थी म्हणजेच आपला भारतीय नागरिक सज्ञान, कर्तव्यदक्ष, जबाबदार, शिस्तप्रिय, देशप्रेमी असा घडवण्याचा हा मुख्य हेतू आहे आणि तो हेतू कायम आहे. फक्त शिक्षण प्रणालीचे स्वरूप बदलले. तर फार पूर्वीपासून ही प्रणाली सुरूच आहे. गुरुकुल पद्धती असेल, आश्रम पद्धती असेल, पण या बदलत्या स्वरूपामध्ये आधुनिकतेमध्ये शाळा, कॉलेज निर्माण झाले, बिल्डिंग तयार झाल्या आणि त्याप्रमाणे ही प्रक्रिया ज्ञान घेण्याचे काम हे पूर्वी आश्रमात किंवा जंगल जंगल रानावनात व्हायचे, ते काम आता इमारतीमध्ये होऊ लागले. मी अशा वेळी प्रत्येक वेळेला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने नवनवीन योजना आखल्या. त्यामध्ये 1948 एक भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1948 आणि 49 या साली राधाकृष्ण आयोग, मुदलियार आयोग आला. नंतर 1964 ते 68 यामध्ये कोठारी आयोग आला. 1963 ते 74 या काळात लायब्ररी नॉलेज आले. 1986 ला कर्वे स्त्री शिक्षण समिती आली. 1996 ला डेलर्स रिपोर्ट आला आणि 2005 मध्ये करिक्युलम फ्रेमवर्क आले. या सगळ्यामध्ये आपण मुख्य पाहायला गेलो तर अर्थ हा आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांना हसत खेळत शिक्षण कसं द्यायचं यावर जास्त भर देण्यात आला. भारतीय घटनेप्रमाणे आदर, सन्मान, संवेदनशीलता, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या तत्वावर आधारित आपली भारतीय घटना आहे. विद्यार्थ्यांच्या मध्ये किंवा भारतीय नागरिकांमध्ये आदर हा असतो, राष्ट्रप्रेम असते, देशप्रेम असते. पण त्याचबरोबर जगाचा नागरिक जगाच्या स्पर्धेमध्ये उभे राहण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये, आवश्यक असणारे ज्ञान किंवा आवश्यक असणारे मुख्य तत्वे या नवीन धोरणामधून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या घटनेनुसार मानवाला किंवा व्यक्तीला देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन तिथे राहण्याचा, तिथं नवीन शिकण्याचा, तिथं संपत्ती अर्जित करण्याचा, नोकरी करण्याचा अधिकार आहे. आणि या अधिकारानुसारच या नवीन शैक्षणिक धोरणाचा या ठिकाणी आपण आज विचार करणार आहोत. आणि विद्यार्थी हा जबाबदार, कर्तव्यदक्ष आणि देशप्रेमी असा जगाच्या स्पर्धेपुढे उभे राहण्यासाठी त्या विद्यार्थ्याला आपण तयार करणार आहोत. मग यामध्ये फक्त आणि फक्त शासनाचे धोरण आहे का? नाही. यामध्ये समाज, पालक, शिक्षक, विद्यार्थी या आणि शाळा प्रशासन या सगळ्यांचा तितकाच सहभाग असतो. तर यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येकाचा विचार करणार आहोत. तर तत्पूर्वी सर्वात प्रथम आपण पालकांनी काय करायचं आहे, पालकांचे काय सहकार्य हवे. आपला विद्यार्थी सुरुवातीची 3 वर्ष विद्यार्थी हा पालकांसोबत असतो. मग अशा वेळी पालकांनी त्याच्यावर काय संस्कार करायचे आणि तो शाळेत 3 वर्षानंतर गेल्यानंतर त्याच्यावर काय संस्कार करायचे, त्याला कुठलं ज्ञान द्यायचं, या संदर्भात आपण पहिल्यांदा पालकांची जबाबदारी आणि सहकार्य पाहणार आहोत. तर पहिलं असं आहे की शिक्षक पालक संघटनेमध्ये पालक प्रतिनिधी मधून सहभागी होणे.
म्हणजे काय करायचंय, शाळेमध्ये आता आपण पाहायला गेलो तर प्रत्येक ठिकाणी शिक्षक पालक संघटना असतात. मग या संघटनेचं काम काय असतं की पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजे त्या विद्यार्थ्या काही समस्या असतील त्या समस्या संदर्भात पालक आणि शिक्षक यांनी पूर्णपणे चर्चा करायची आहे, अगदी खुल्या मनानं चर्चा करायची आहे. आणि अशा वेळेस या संघटनेमध्ये एखादा पालक प्रतिनिधी म्हणून निवडला जातो. मग अशा प्रतिनिधी म्हणून आपण सहभागी होणं हे गरजेचं आहे. शाळेने पालकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणे. आता प्रत्येक वेळेला वर्षाला किमान 2-4 असे पालक मीटिंग होतात आणि काही कार्यक्रम पालकांसाठी, खास पालकांसाठी आयोजित केले जाते, शाळेकडून आयोजित केले जातात. अशा कार्यक्रमासाठी पालकांनी आवर्जून उपस्थित राहायला हवं. मग त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्याची प्रगती असते, विद्यार्थ्याचा काही न्यूनगंड असेल, काही अधोगती असते किंवा त्याच्यामध्ये काही आपण नवीन डेव्हलप करू शकतो, त्याच्या काय क्षमता आहेत या संदर्भात चर्चा होत असते. तर अशा कार्यक्रमात पालकांनी आवर्जून उपस्थित राहणे गरजेचे आहे. समाजापर्यंत पोहोचण्यासाठी शाळेमार्फत आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी होणे. आता पालकांचं काय काम आहे, काही शाळा डायरेक्ट समाजापर्यंत जाऊ शकत नाहीत, म्हणजेच पालक हा दुवा आहे. पालकांपासून समाज तयार होणार. त्याचप्रमाणे ज्या काही नवनवीन कार्यक्रम आयोजित केले जातात, म्हणजे समाजापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल, म्हणजे समाजात हे मूल, हे लहान मूल हे समाजामध्ये वाढत असतं. त्या परिवार, समाज आणि शाळा या 3 जागी वाढत असतं. मग समाजामध्ये काही जागरूकता निर्माण करण्यासाठी, त्यांचं जनजागरण करण्यासाठी शाळा काही अशा कार्यक्रम आयोजित करतात. मग अशा कार्यक्रमांना पालकांनी सहकार्य करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या कार्यक्रमात सहभागी होणंही गरजेचं आहे. उदाहरणार्थ साक्षरता असेल, मध्ये एक अभियान होतं, साक्षरता अभियान. अशा वेळेला पालक, शिक्षक आणि समाज या तिघांनी मिळून छोटासा विद्यार्थी त्याला आपण तयार करायचा आहे. एक स्वयंसेवक म्हणून काही प्रकल्पात पालक सहकार्य करू शकतात. म्हणजे काही पालक स्वयंसेवक म्हणून निवडले जातात. समाजामध्ये काही कार्यक्रम असू देत, म्हणजे क्षेत्रपेटी असतील, सहली असतील, क्रीडा असेल, कला प्रदर्शन असेल, वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम असतात, म्हणजे बरेच असे कार्यक्रम शाळेकडून आयोजित केले जातात. मग अशा कार्यक्रमामध्ये स्वयंसेवक म्हणून पालकांनी काम करायचं आहे आणि शाळेला सहकार्य करायचं आहे. राष्ट्रीय पायाभूत साक्षरता व सांख्यिकी अभियान म्हणजेच काय, लिटरसी आणि न्यूमरसी. साक्षरता म्हणजे मूल साक्षर होण्यासाठी किंवा त्याला संख्येचं ज्ञान येण्यासाठी पालकांनी काय करायचं आहे, शिक्षकांना किंवा शाळा प्रशासनास मदत करायची आहे. म्हणजे मुलाला किमान लिहिता वाचता येणं आणि न्यूमरिकल ज्ञान म्हणजेच संख्या ज्ञान होणं हे अतिशय गरजेचं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ पालक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करू शकतात. यामध्ये काय आहे, पालक वेगवेगळ्या क्षेत्रातून येतात, म्हणजे प्रत्येक कुठल्या विद्यार्थ्याचे पालक डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, शेतकरी असतील किंवा अनेक IT क्षेत्रामध्ये काम करणारे असे वेगवेगळे पालक असतात. या वेगवेगळ्या पालकांचा शाळेमध्ये परिचय होतो. तर असे हे जे तज्ञ पालक असतील त्यांनी वेळोवेळी काय करायचं आहे, डॉक्टर असतील त्यांनी आरोग्याच्या समस्या वगैरे अशा संदर्भात वेगवेगळ्या वकील असतील, त्यांनी असे तज्ञ जे पालक आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीचं ज्ञान द्यायचं आहे. वकील असतील तर कायद्याचं ज्ञान देऊ शकतात, डॉक्टर असतील तर त्यांनी आरोग्याविषयी किंवा समाजात कसं आपण स्वच्छता पाळली पाहिजे या विषयी ज्ञान देऊ शकतात. इंजिनियर असतील ते पुढच्या भवितव्यास आपण काय घेऊ शकतो याचं ज्ञान देऊ शकतात. म्हणजे तज्ञ पालक जे आहेत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काय करायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे. मादकद्रव्यांचा वापर, लैंगिक प्रवृत्ती आणि पौगंडावस्थेतील इतर समस्यांना सामोरे जाण्यासाठी पालकांनी शाळेला सहकार्य करावे. आता इथं महत्वाचा पॉईंट काय आहे की मादक द्रव्यांचा वापर, काही मुलं बघा 8वी-9वीच्या काळात ज्यावेळेला कुमारावस्थेत मुलं येतात तेव्हा त्यांच्यामध्ये बदल होण्यास सुरुवात होते आणि अशी मुलं समाजाच्या प्रभावाने बाहेर मादक द्रव्यांच्या आहारी जाऊ शकतात किंवा लैंगिक द्रव्यांच्या आहारी जाऊ शकतात, तर त्यांच्या लैंगिक प्रवृत्तीमध्ये बदल होऊ शकतो
आणि ही मुलं व्यसनाधीन होऊ शकतात. अशा वेळेस वेळोवेळी पालकांनी ताबडतोब शाळेत किंवा शाळा प्रशासनात कल्पना याची द्यायची आहे आणि याच्या सहकार्याने मुलांच्या मध्ये योग्य वेळी योग्य तो बदल करू शकतो. शाळेतील विविध उपक्रम आणि आपल्या पाल्याची प्रगती. शाळेमध्ये पाल्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. या उपक्रमामध्ये विद्यार्थी किती सहभागी होतो, आपला पाल्य किती सहभागी होतो, त्याला त्याचे कितपत ज्ञान आहे, त्याला किती ते आत्मसात झालेलं आहे, हे पाहणं पालकांची जबाबदारी आहे. आणि त्याविषयी शाळेला त्या पाल्याच्या प्रगतीचे अहवाल शाळेला देणं पालकांची नैतिक जबाबदारी आहे. आणि त्याच्यावरील अभिप्राय, जर आपला विद्यार्थी सक्षम आहे की अक्षम आहे, विद्यार्थी कॅप्चर करू शकतो का, त्याला येऊ शकतं का, तो कितपत त्याने आत्मसात केलेला आहे अज्ञान, या विषयीचा अभिप्राय जो पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल तो शाळेस देणं पालकांची जबाबदारी आहे. एक स्वयंसेवक म्हणून पालक काही प्रकल्पास सहकार्य करू शकतात. म्हणजे राष्ट्रीय पायाभूत साक्षरता व सांख्यिकी अभियान, म्हणजेच साक्षरता, लिटरसी व न्यूमरसी, म्हणजे विद्यार्थ्याला वयाच्या 5 वर्षापर्यंत थोडंसं लिहिता वाचता आलं पाहिजे आणि त्याला संख्येचं ज्ञान आलं पाहिजे. तर या पद्धतीने पालक शाळेत सहकार्य करू शकतात. पालकांनी विद्यार्थ्यांमधील खालील गोष्टी जाणून घ्याव्यात. म्हणजे शारीरिक अपंगत्व आणि शारीरिक अक्षमता. काही पालक काय करतात की आपल्या मुलाला शाळेमध्ये कमीपणा येईल या आविर्भावाने, या भावनेने आपल्या मुलामध्ये जर अपंगत्व असेल तर पालक दडवून ठेवतात. तर असं न करता जर आपल्या मुलामध्ये काही कमी असेल तर पालकांनी वेळीच आपल्या शाळा प्रशासनात त्याचं निदर्शनात आणून द्यावं. अशा वेळेस योग्य त्या शिक्षणाद्वारे, योग्य त्या अध्यापनाद्वारे त्या विद्यार्थ्याला शिक्षक हाताळू शकतात. आणि जर अध्ययन अक्षमता असेल, म्हणजे त्याला शिक्षणातील काही समजत नसेल किंवा एखादं शिकवलेलं समजत नसेल, त्याला वारंवार सांगूनही कळत नसेल, अशा वेळी जर तो अध्ययनात अक्षम असेल तरीही पालकांनी वेळीच त्याची कल्पना शिक्षकांना द्यायची आहे. जर वेळीच याची जाणीव झाली तर विद्यार्थ्यामध्ये योग्य तो बदल होऊ शकतो आणि त्याच्या भवितव्यास आपण आकार देऊ शकतो. सक्षम. आता पालकांची जबाबदारी. अध्यापन शास्त्रातील वैशिष्ट्य. अध्यापन म्हणजे शिक्षण शास्त्रात वैशिष्ट्ये काय आहेत, मुलांसाठी काय वेगवेगळ्या योजना आहेत, मुलांसाठी काय तरतुदी आहेत, या संदर्भातील माहिती आपण घेणार आहोत. सक्षमतेच्या आधारावर अध्यापन शास्त्रीय योजना तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे योग्य प्रशिक्षण शाळा प्रशासनास देणे. आता या अध्यापन शास्त्र तयार होताना कसं आहे की सक्षमतेच्या आधारावर, म्हणजे मुलगा कुठल्या विषयात सक्षम आहे, एखादा खेळ असतो, एखादी कला असते, चित्रकला असते, विज्ञान असतं, गणित असतं, अशा वेगवेगळ्या विषयामध्ये प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विषयात तज्ञ असेल असं नाही, सक्षम असेल असं नाही. प्रत्येकाच्या सक्षमतेच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. एखादा विद्यार्थी गणितात असू शकतो, एखादा मराठीत असू शकतो, एखादा खेळात असू शकतो. तर अशा विद्यार्थ्यांची सक्षमता ओळखून अशा पद्धतीनं अभ्यासक्रम तयार करायचा आहे आणि त्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करायची आहे. गोष्टी, खेळ, संगणक याद्वारे योग्य अध्यापन शास्त्राची निर्मिती करणे. म्हणजे मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांना गोष्टीच्या माध्यमातून, खेळाच्या माध्यमातून किंवा संगणक नवनवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अध्यापन शास्त्राची निर्मिती करायची आहे. असं खास वैशिष्ट्य या अध्यापन शास्त्रामध्ये आहे, या धोरणामध्ये आहे. शैक्षणिक अभ्यासक्रम, सहशालेय अभ्यासक्रम, पूरक अभ्यासक्रम, शैक्षणिक, व्यावसायिक, विज्ञान, कला, खेळ यात कुठलाही भेदभाव न करणे. पूर्वी काय होतं, शैक्षणिक अभ्यासक्रम वेगळा, सहशालेय अभ्यासक्रम वेगळा, पूरक अभ्यासक्रम वेगळा. म्हणजे मुलांना CCA ऍक्टिव्हिटी असेल, वेगवेगळ्या स्पर्धा असतील, वेगवेगळ्या खेळ असेल किंवा प्रोजेक्ट असतात, काही असाइनमेंट असतात. अशा वेळेस मुलांना या वेळेला या अध्यापन शास्त्राचं या धोरणातील मुख्य वैशिष्ट्य असं आहे की हे सगळं काही आहे ते
फक्त शालेय अभ्यासक्रमात वेगवेगळं न घेता शालेय अभ्यासक्रमामध्येच त्याला जागा दिलेली आहे. मग त्यामध्ये व्यावसायिक शिक्षण असेल, वेगवेगळ्या व्यवसायाचं शिक्षण असेल, किंवा विज्ञान याचं ज्ञान असेल, कला असेल, वेगवेगळ्या त्या कलेचं ज्ञान असेल, यात कुठलाही भेदभाव म्हणजे गणित इंग्रजी पहिलं काय, गणित इंग्रजी आणि सायन्स हे विषयच महत्वाचे असं पालकांची एक भ्रम निर्माण झालेला. तर असं न होता यामध्ये सगळ्या विषयांना तितकं समान महत्व दिलेलं आहे, समान त्याचं महत्व आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे योग्य प्रशिक्षण देणे. आता वेगवेगळे तंत्रज्ञान, मोबाईल वापर असेल, एखादी मशीन वापर असेल, म्हणजे काही मुलं मोठी झाल्यानंतर इंजिनिअरिंग साईडला जातात अशा वेळेला, किंवा कॉमर्स साईडला जातात, आर्ट्स साईडला, प्रत्येक विषयामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब असतो, वेगवेगळी तंत्रज्ञान उपलब्ध असतात. अशा वेळी या वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचं योग्य प्रशिक्षण देण्याचं वैशिष्ट्य या धोरणामध्ये आहे. डिजिटल साक्षरता, कोडिंग, संगणकीय विचार, नैतिक विचार यावर भर देणे. म्हणजे डिजिटल साक्षरता जे प्रशिक्षण आहे हे पारंपरिक पद्धतीनं न देता विद्यार्थ्यांना नवीन PPT तयार करण्यास सांगणे, प्रोजेक्ट तयार करायला सांगणे कॉम्प्युटरवर, अशा पद्धतीने वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी करण्याची तरतूद या वैशिष्ट्यामध्ये आहे. बहुभाषिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, इतर भाषेच्या शिक्षकांना नियुक्त करण्यासाठी जवळच्या राज्यांशी द्विपक्षीय करार करण्यास राज्यांना प्रोत्साहन देणे. बहुभाषिक शिक्षण आतापर्यंतची क्रायटेरिया असा आहे की ज्या राज्यात विद्यार्थी आहेत त्या राज्याचे शिक्षण त्याला मिळायचे, त्याच्या मातृभाषेतून त्याला शिक्षण मिळायचे. पण आता अशी वेगळी तरतूद या ठिकाणी केली आहे की विद्यार्थी वेगवेगळ्या भाषेतील, वेगवेगळ्या राज्यातील ज्ञान घेऊ शकतो, वेगवेगळ्या राज्यातील विषय तो निवडू शकतो. अशा वेळेस जे शिक्षक आहेत यांच्याशी द्विपक्षीय, वेगवेगळ्या राज्यातील शिक्षकांचा द्विपक्षीय करार होणार आहे. आणि अशा वेळेस प्रत्येक विद्यार्थ्याला कुठल्याही विषयाचं, कुठल्याही भाषेचं ज्ञान घेण्याचा अधिकार इथं राहणार आहे. मुलांना शाळेत परत आणणे. मुलांना शाळेत पहिले 6 आणि 14, 6 व 14 या वयोगटामध्येच विद्यार्थ्यांना काय व्हायचं, बाहेर शाळेत आणण्याचं, म्हणजे अंगणवाडी असेल, आपण पाहतो अंगणवाडी असेल, बालवाडी असेल, पहिली दुसरी असेल, अशा वेळेस काय केलं जायचं, विद्यार्थी जर शाळेत येत नसेल तर त्याच्या घरी जाऊन काय करत होते, शिक्षक किंवा संबंधित कर्मचारी त्या विद्यार्थ्याला शाळेत आणायचे. पण आता असं असणार नाही की 3 वर्षापासून 18 वर्षापर्यंतचा जो विद्यार्थी आहे, जो तो काही कारणवश, काही कारणास्तव शाळेतून बाहेर पडला असेल तर त्याला शाळेत परत आणण्याची जबाबदारी ही शाळा प्रशासनाची राहील. एकही विद्यार्थी शाळा सोडून जाणार नाही याची काळजी घेणे. काही कारणानिमित्त अनुसूचित जाती असतील, जमात असतील, मजूर वर्ग असेल, बालवर्ग असेल, काही कारणास्तव विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही, अशा वेळेस एकही विद्यार्थी शाळा सोडून जाणार नाही. 3 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्याला जे शिक्षण आहे हे मोफत शिक्षण, सरकारच्या सुविधा या मिळाल्या पाहिजेत. या अनुषंगाने शाळेतील प्रशासनाची जबाबदारी आहे की विद्यार्थी एकही शाळा सोडून जाता कामा नये. मग त्याच्या दुपारच्या जेवणाची, नाश्त्याची सोय ही शाळेतच केली जाणार आहे, अशी तरतूद, अशी वैशिष्ट्य या अध्यापन शास्त्राचे आहे. पालकांची जबाबदारी, अध्यापन शास्त्र त्याची वैशिष्ट्य पाहिली तर शैक्षणिक स्तर जो आहे तो कसा असणार आहे. शैक्षणिक स्तर म्हणजे त्याच्या क्रायटेरिया, स्टेज कशा असणार आहेत. पूर्वी 10+2 म्हणजे 10वी आणि 12वी, 10वी पर्यंत, पहिली ते 10वी पर्यंत शिक्षण, आणि 11वी व 12वी या 10वी आणि 12वीला बोर्ड असणार. पण अशी बोर्ड पद्धती थोडीशी बाजूला ठेवून, परीक्षा या होणारच, पण ही पद्धती थोडीशी बाजूला ठेवून शैक्षणिक जो स्तर आहे त्याचा थोडासा क्रायटेरिया बदललेला आहे. 5+3+3+4 अशा पद्धतीने हा क्रायटेरिया आहे. तर यामध्ये 4 मुख्य स्तर आहेत. पहिला आहे पायाभूत स्तर, प्रारंभिक स्तर, माध्यमिक स्तर आणि उच्च माध्यमिक स्तर. या स्तरामध्ये या शैक्षणिक स्तराची विभागणी केलेली आहे. पायाभूत स्तरामध्ये पहिली 5 वर्ष,
प्रारंभिक स्तरामध्ये दुसरी 3 वर्ष, त्यानंतर माध्यमिक स्तरामध्ये 3 वर्ष आणि उच्च माध्यमिक स्तरामध्ये 4 वर्ष. अशा पद्धतीनं 15 वर्षाचं शिक्षण हे विद्यार्थ्याला द्यायचं आहे. मग अशा वेळी या स्तरामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करून अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आलेली आहे. पहिल्या 5 वर्षांमध्ये हसत खेळत कृतीवर आधारित अध्ययन, म्हणजे या मुलांना घोकमपट्टीच्या पाठीमागं न लावता हसत खेळत शिक्षण, निसर्गाच्या सानिध्यात नेणे, मुलांना वेगवेगळे शेप्स तयार करायला लावणे, मुलांना वेगवेगळ्या कृती करायला लावणे, मुलांना वेगवेगळी गाणी म्हणायला लावणे, या अशा पद्धतीनं शिक्षण देण्यावर भर देण्यात येईल. बाल सुरक्षा व बाल शिक्षणासंबंधीचे अध्यापनशास्त्र. लहान मूल हे पहिल्यांदा परिवारामध्ये वाढतं आणि परिवार सोडून ते पहिल्यांदा 3-3ऱ्या वर्षामध्ये जेव्हा शाळेमध्ये प्रवेश करतं ते थोडंसं घाबरलेलं असतं. अशा विद्यार्थ्याला आपण असुरक्षित आहोत याची भावना निर्माण होते. तर ही भावना मुलांच्यातून काढून टाकायची आहे. बाल सुरक्षितेविषयी जागृत राहणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा अभ्यासक्रम या ठिकाणी तयार केला गेला आहे. प्रामाणिकपणा, शिष्टाचार, नीतिमूल्य तसेच वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता यांच्या शिक्षणातून सद्वर्तनावर भर देणे. लहान मूल हे अनुकरण प्रिय असतं. दुसरं जे काय करते ते आपण करायचं. मग अशा वेळेस विद्यार्थ्यांना आपली स्वतःची स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छता याची सवय लावणे, शिष्टाचार, प्रामाणिकपणा या नीतिमूल्यांचा ही नीतिमूल्य त्या मुलामध्ये रुजतील अशा पद्धतीनं शिक्षण देणं असा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. माध्यमिक स्तर, दुसऱ्या 6वी 7वी आणि 8वी या स्तरामध्ये थोडासा विद्यार्थी कव्हर झालेला असतो, मोठा झालेला असतो. तर यावेळेस या स्तरामध्ये या वयोगटामध्ये विद्यार्थ्यांना विषयाभिमुख अध्यापन करते, म्हणजे वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान त्यांना करून देणे. मराठी विषय असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, अशा वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान त्यांना करून देणे. गणित, विज्ञान, कला, सामाजिक शास्त्र तथा नैतिक मूल्ये आदी विषयामधील अमूर्त कल्पनांविषयीचे शिक्षण देणे. या विद्यार्थ्यांना प्रॉपर त्या विषयामध्ये काय असतं, या विषयामध्ये आपल्याला काय शिकायला, विज्ञान विषयामध्ये काय शिकणार आहोत, कला म्हणजे काय, सामाजिक शास्त्र म्हणजे काय, गणितामध्ये आपण काय शिकणार आहोत, या सगळ्यांची कल्पना या वयोगटामध्ये देण्याची तरतूद असा अभ्यासक्रम तयार केला गेला आहे. उच्च माध्यमिक स्तर. उच्च माध्यमिक स्तर या वयोगटामध्ये 4 वर्षाचे बहुअनुशासनात्मक शिक्षण, सखोल सृजनात्मक व अधिक क्रियाशील विचारसरणी, विद्यार्थ्यांना विविध विषय निवडीचे स्वातंत्र्य आणि अभ्यासक्रमाची लवचिकता, विविध विषयांची उपलब्धता. तर यामध्ये काय आहे, ओव्हरऑल यामध्ये विचार केला गेला तर विद्यार्थी हा पूर्णपणे परिपक्व होण्याच्या मार्गावर असतो आणि अशा विद्यार्थ्याला वेगवेगळे 4 वर्षाचे बहुअनुशासनात्मक शिक्षण म्हणजे या विद्यार्थ्याला पूर्णपणे तयार करण्याची जबाबदारी या अभ्यासक्रमात असते. सखोल सृजनात्मक अधिक क्रियाशील विचारसरणी म्हणजे विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठीचा अभ्यासक्रम, तसेच अधिक क्रियाशील विद्यार्थी जास्तीत जास्त क्रियाशील कसे होतील या पद्धतीचा अभ्यासक्रम आहे. आणि विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य आणि अभ्यासक्रमाची लवचिकता. याचा अर्थ काय, तर पूर्वी आपण जे विषय देऊ, शाळा जे विषय निवडेल तेच विषय विद्यार्थ्यांना घेणे भाग होते, पण आता तसं असणार नाही. विद्यार्थी हा वेगवेगळ्या भाषेतील वेगवेगळे विषय निवडू शकतो, वेगवेगळ्या राज्यातील विषय तो निवडू शकतो आणि त्यामध्ये लवचिकता असणार आहे. म्हणजे जर इतिहास आपण एक उदाहरण घेऊ, जर इतिहास विषय असेल आणि त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्राचा इतिहासच फक्त शिकणार असं नाही, फक्त शिवाजी महाराज, महाराष्ट्रातील शाहू महाराज जे काय आहे त्यांचाच इतिहास, लोकमान्य टिळक असतील, गांधी असतील यांचाच इतिहास मी शिकणार असं नाही, तर त्या विद्यार्थ्याला वेगवेगळे विषय निवडून तो इतरही वेगवेगळे राजे महाराजे, इतर राज्यातील राजे महाराजे यांच्याविषयी तो इतिहास शिकू शकतो. म्हणजे असे विषय निवडण्याची त्याला पूर्णपणे
स्वातंत्र्य आहे आणि या अभ्यासक्रमामध्ये विविध विषयांची उपलब्धता असणार आहे. तर शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये, हे शैक्षणिक धोरण अवलंबण्यापाठीमागचे वैशिष्ट्य काय आहे, या ठिकाणी विद्यार्थी कसा तयार झाला पाहिजे, मुख्य उद्दिष्ट काय आहे शासनाचे, वैशिष्ट्य काय आहे, तर त्याच्यावर थोडंसं आपण प्रकाश टाकणार आहोत. क्षमतेवर आधारित अध्ययन व अध्यापन आणि मूल्यांकन शिक्षण प्रणाली. या वैशिष्ट्य काय आहे की क्षमतेवर आधारित अध्ययन व अध्यापन आणि मूल्यांकन शिक्षण प्रणाली म्हणजे विद्यार्थ्यांची क्षमता कशी आहे, विद्यार्थ्यांचा कल कसा आहे हे पाहून या धोरणामध्ये अध्ययन शास्त्र पण असणार आहे, म्हणजे शिकवण्याची कला असणार आहे, अध्यापन मुलांनी ते ग्रहित करायचं आहे आणि यावर आधारित मूल्यांकन शिक्षण प्रणाली म्हणजे यावर आधारित मूल्यांकन होणार, त्याचे मोजमाप होणार. घोकंपट्टीला आळा घालण्यासाठी अभ्यासक्रमाची व्याप्ती मर्यादित ठेवणे, एकापेक्षा भरपूर विषय ठेवणे आणि एकापेक्षा जास्त अभ्यासक्रम दिल्यानंतर विद्यार्थी प्रॉपर त्या विषयातील ज्ञान न मिळवता फक्त घोकंपट्टी करत बसतो. मग अशा घोकंपट्टीला आळा घालण्यासाठी अभ्यासक्रमाची व्याप्ती जी आहे ती मर्यादित ठेवली गेली आहे. शैक्षणिक उद्दिष्टांची पूर्तता करणारा अभ्यासक्रम, जी शैक्षणिक उद्दिष्ट आहेत म्हणजेच विद्यार्थी जबाबदार, तत्पर, कर्तव्यदक्ष आणि जगाच्या स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी त्या विद्यार्थ्याला तयार करण्याची जी ताकद, जी कौशल्य आहेत, जी आवश्यक मूल्य आहेत, अशा मूल्यांचा विचार या धोरणामध्ये करून तसा अभ्यासक्रम तयार केला गेला आहे. म्हणजे शैक्षणिक उद्दिष्ट जे आहे, विद्यार्थी आदर्श नागरिक करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते त्या उद्दिष्टाची पूर्तता करणारा अभ्यासक्रम या धोरणामध्ये तरतूद या अभ्यासक्रमाची केली गेली आहे. पारंपरिक मूल्यांकनाऐवजी क्षमतेवर आधारित मूल्यांकनावर भर. सगळ्याला समान मूल्यांकन. एखाद्या विद्यार्थ्याची कला चांगली असेल, एखाद्या विषयामध्ये पारंगत असेल, तर अशा विद्यार्थ्यांना एकसारखं मूल्यांकन न करता त्यांच्या क्षमतेवर आधारित, ज्याची कला आहे त्यानुसार मूल्यांकन, ज्याचा विषय वेगळा आहे त्यानुसार मूल्यांकन, अशा पद्धतीने पारंपरिक दोघांना एक समान मूल्यांकन करणे, एक समान मार्क्स देणे, ही पद्धती बंद होऊन त्यांच्या क्षमतेवर आधारित मूल्यांकन होणार आहे. जो विद्यार्थी खरंच हुशार आहे, खरंच त्याच्यामध्ये काहीतरी स्किल आहे, तो विद्यार्थी निश्चितच पुढे जाणार. सामाजिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्तीची तरतूद. तर या ठिकाणी शहरी, ग्रामीण अशा भागाचा विचार करता शहरी भागातील मुलांना फारशा अडचणी येत नाहीत, फारशा समस्या येत नाहीत, पण अजूनही भारतामध्ये काही हिली प्रदेश आहेत, म्हणजे डोंगराळ प्रदेश आहेत, आदिवासी पाडे आहेत, बर्फाळ प्रदेश आहेत, अशा ठिकाणच्या मुलांना योग्य मार्गदर्शन, योग्य शिक्षण न मिळाल्यामुळे अशी मुलं अजून मागास राहतात. तर अशा आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल असतात घटक आहेत, त्या घटकांसाठी या धोरणामध्ये शिष्यवृत्तीची तरतूद केली जाणार आहे. मग अशा वेळेस जे क्षेत्र, त्या क्षेत्राची समस्या, त्या क्षेत्रातील नैसर्गिक वातावरण हे पाहून शिष्यवृत्तीची तरतूद केली जाणार आहे. शहरी विभागासाठी वेगळी योजना, ग्रामीण विभागासाठी वेगळी योजना, आदिवासी किंवा हिली प्रदेश, बर्फाळ प्रदेश असतील त्या क्षेत्रासाठी वेगवेगळी योजना, अशा पद्धतीने वेगवेगळ्या शिष्यवृत्तीची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आलेली आहे. विशेषतः महिला आणि तृतीयपंथीयांना समानतेची वागणूक. स्त्री पुरुष समानता आपण म्हणतो आणि त्या पद्धतीने अभ्यासक्रमही दिलेला आहे, पण तृतीयपंथीयांचा विचार फार थोड्या प्रमाणात केला गेला. आतापर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये फार थोड्या प्रमाणात या तृतीयपंथीयांचा अभ्यासक्रम केला गेला, पण यापुढे तृतीयपंथीय आणि महिला यांच्यावर विशेष लक्ष असणार आहे. यांच्यासाठी वेगवेगळ्या तरतुदी असतील, शिष्यवृत्ती असतील, काही त्यांना वेगवेगळ्या मोफत सुविधा असतील, अशा पद्धतीचा विचार या धोरणामध्ये केला गेला
अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय इत्यादींना सामाजिक तसेच सांस्कृतिक ओळख करून देणे. या अभ्यासक्रमाचं खास वैशिष्ट्य असं आहे की जे अनुसूचित जाती आहेत म्हणजे जमाती आहेत, मागासवर्गीय आहेत, या सगळ्यांना एकमेकांच्या संस्कृतीची, एकमेकांच्या परंपरेची ओळख करून देणारा अभ्यासक्रम या धोरणामध्ये नमूद केलेला आहे. म्हणजेच आपण पाहिलं की काही नंदीवाले असतील, माकडवाले असतील, माकडवाला समाज असतो, नंदीवाला समाज असतो, एम-टी, एस-टी अशा प्रकारची लोक आहेत. त्यांना आपल्या वेगवेगळ्या त्यांना आपल्या आपल्या संस्कृतीची ओळख दुसऱ्या संस्कृतीला करून देणे व दुसऱ्या संस्कृतीची आपण करून घेणे अशी तरतूद या धोरणामध्ये आहे. मुख्यत्वे खेडेगाव तसेच आदिवासी लहान शहरातील विद्यार्थ्यांना भौगोलिक ओळख. यामध्ये खेडेगाव क्षेत्र कुठलं आहे, आदिवासी समाज असेल तो कुठे राहतो, शहरातील विद्यार्थी याने प्रत्येकाची वेगवेगळी भौगोलिक अशी ओळख असते. प्रत्येकाचे क्षेत्र भौगोलिक निसर्गसृष्टी वेगवेगळी असते. मग अशा विद्यार्थ्यांना त्या भागामध्ये विशेष काय आहे त्या भागातील ज्ञान करून देणे. आदिवासी समाज असेल तर त्यांच्या भागामध्ये काय विशेष आहे, कुठल्या पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण आहे याची ओळख करून देणे. खेडेगाव कुठलं खेडेगाव आहे, त्या खेडेगावामध्ये विशेष काय आहे याची ओळख करून देणे. शहर एखादं शहर घेतलं, प्रत्येकाची भौगोलिक त्या ठिकाणचं वातावरण, त्या ठिकाणचे नैसर्गिक संपत्ती अशा पद्धतीने त्यांना ओळख करून द्यायची. असा अभ्यासक्रम या शैक्षणिक धोरणाचे वैशिष्ट्य आहे. शारीरिक तसेच शैक्षणिक अक्षम विद्यार्थ्यांचा विचार. जे विद्यार्थी शारीरिक तसेच शैक्षणिक अक्षम असतात म्हणजे काही अपंगत्व असेल किंवा शैक्षणिकदृष्ट्या त्यांचं काही अक्षम असेल तर अशा विद्यार्थ्यांचा विचार करण्यासाठी खास सोय, खास शिक्षण पद्धती खास शिक्षण पद्धतीचे वैशिष्ट्य या धोरणामध्ये आहे. स्थलांतरित विद्यार्थी मानवी तस्करीला तस्करीला बळी पडलेले विद्यार्थी, अनाथ मुले यांना सहकार्य. या धोरणाचे वैशिष्ट्य एक की स्थलांतरित विद्यार्थी, जे विद्यार्थी म्हणजे आता ऊस तोडणी मजूर असतील, एक खाण कामगार असतील, हे लोक सतत स्थलांतरित होत असतात. मग अशा विद्यार्थ्यांचा विचार. तसेच मानवी तस्करीला बळी पडलेले विद्यार्थी म्हणजे काही मानवी तस्करीला लहान मुलांना काही चोरून देण्याची प्रथा वगैरे असे जे विद्यार्थी असतात तर या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण, काही मुले अनाथ असतात, अशा विद्यार्थ्यांचा विचार करून त्या मुलांना शाळेमध्ये घालून त्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची, खाण्याची सोय या ठिकाणी करून त्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गास लावण्याचे वैशिष्ट्य या धोरणामध्ये आहे. आदर, एकत्रीकरण, सामाजिक सहभाग. या आदर, एकमेकांच्या संस्कृतीचा आदर एकमेकांना देणे. म्हणजेच जर भारतीय वेगवेगळ्या राज्यातील परंपरा, वेगवेगळ्या राज्यातील रूढी, वेगवेगळ्या राज्यातील सण वार व्रत हे वेगवेगळं असतं. त्या ठिकाणची नैसर्गिक संपत्ती वेगळी असते, त्या ठिकाणचं वातावरण वेगळं असतं. मग अशा वेळेस आपण एकमेकांच्या संस्कृतीला, एकमेकांच्या विचारांना आदर द्यायचा आहे. मी महाराष्ट्रातला आहे म्हणून मी फक्त शिवाजी महाराज यांचाच इतिहास वाचणार असं नाही, तर प्रत्येक राज्यातील त्यांची संस्कृती असेल, तेथील राजे महाराजे असतील किंवा नैसर्गिक संपत्ती असेल, नैसर्गिक वातावरण असेल, या सगळ्यांचा आदर करायचा आहे. सगळ्यांना एकत्रित घेऊन विद्यार्थी घडवण्याचं कार्य या धोरणाने स्वीकारलेलं आहे. एकत्रीकरण, सगळ्यांना एकत्र घ्यायचं म्हणजे प्रत्येकाला सहकार्य करायचं आहे. माझा विषय अवघड आहे, तुझा सोपा, अशा पद्धतीनं जर एकमेकांना मदत केली तर निश्चितच मुले प्रत्येक विषयामध्ये पारंगत होऊ शकतात. मुलांना चर्चात्मक अभ्यास करायची सवय लावण्याचा अभ्यासक्रम या धोरणामध्ये आहे. सामाजिक सहभाग. सामाजिक सहभाग म्हणजे या धोरणाचे वैशिष्ट्य असे की समाज जो आहे, कुठलंही काम समाजाच्या सहभागाशिवाय होत नाही. प्रत्येक काम फक्त शाळा आणि प्रशासन करू शकत नाही, तर यामध्ये समाजाचा सहभाग असणे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण उदाहरण पाहायला गेलं तर एक
5-7 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आत्ताच्या जिल्हा परिषदेच्या शाळा यामध्ये सामाजिक सहभागातून भरपूर बदल झालेला आहे. सर्व शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा या डिजिटलाइज झालेल्या आहेत. सर्व शाळांमध्ये वेगवेगळ्या सुविधा अतिशय छान पद्धतीने उपलब्ध आहेत. तर कुठलेही काम सामाजिक सहभागाशिवाय होत नाही. तर सामाजिक सहभागी समाजाचा सहभाग करून घेणं हे या शैक्षणिक धोरणाचे वैशिष्ट्य आहे. शिष्यवृत्तीची सोय, आपण पाहिल्याप्रमाणे मगाशी म्हटल्याप्रमाणे की वेगवेगळ्या स्तरातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सोय केली गेली आहे. अनुसूचित जाती जमाती, इतर ज्या महिला असतील, तृतीयपंथी असतील, ग्रामीण विभाग असेल, शहरी विभाग असेल, आदिवासी पाडे असतील, हिली प्रदेश असतील किंवा डोंगराळ प्रदेश बर्फाळ प्रदेश असतील, अशा प्रदेशातील विद्यार्थ्यांचा विचार करून वेगवेगळ्या शिष्यवृत्तीची सोय या धोरणामध्ये केली गेलेली आहे. आता नवीन शैक्षणिक धोरणाचे दृष्टिकोन काय आहेत, म्हणजे हेतू काय आहे? हे धोरण अवलंबण्या पाठीमागचं 20 ऑगस्ट 2020 या दिवशी, म्हणजेच आपल्या लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या या लॉकडाऊन कोविड-19च्या या लॉकडाऊनमध्येच हे शैक्षणिक धोरण आलं. मग पहिल्यापासून शाळेमध्ये कॉम्प्युटर नव्हते का? शाळा डिजिटलाइज नव्हती का? सर्व काही होतं, पण अजून त्यामध्ये बदल करण्यासाठी जागतिक स्तरावर विद्यार्थी सक्षम, आपला विद्यार्थी भारतीय नागरिक असेल किंवा जगातील कुठलाही विद्यार्थी असेल, तो सक्षम पद्धतीने जगाच्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थी तयार करण्यासाठी जो हेतू आहे, हा हेतू काय हेतू आहे की जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी उच्च प्रतीचे शिक्षण देण्यासाठी क्षमता असलेली शिक्षण प्रणाली तयार करणे. म्हणजे जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपला विद्यार्थी गेला तर त्या ठिकाणी त्याला कुठलीही अडचण आली नाही पाहिजे. उच्च प्रतीचे शिक्षण देण्याची क्षमता असलेला शिक्षण प्रणाली या धोरणामध्ये आहे. जबाबदारी, नागरिक मूलभूत कर्तव्याविषयी, भारतीय राज्यघटनेविषयी आदरभाव निर्माण करणारा अभ्यासक्रम व अध्ययन तंत्र विकसित करणे. म्हणजे विद्यार्थ्याची जबाबदारी, एखादा विद्यार्थी नागरिक झाल्यानंतर, व्यक्ती झाल्यानंतर भारताचा जबाबदार नागरिक, त्याची मूलभूत हक्क काय आहेत, त्याचे अधिकार काय आहेत, त्याची कर्तव्य कोणती आहेत, राष्ट्रप्रेम, देशप्रेम, आदर, न्याय, समता, स्वातंत्र्य, संवेदनशीलता याविषयी या विद्यार्थ्याला पूर्णपणे व्यक्तीला ज्ञान होऊन तो विद्यार्थी परिपूर्ण तयार करण्यासाठी या जबाबदारी, कर्तव्य याविषयी आदरभाव निर्माण करणारा असा अभ्यासक्रम या धोरणामध्ये विद्यमान केलेला आहे. या धोरणामध्ये याची तरतूद केली गेलेली आहे आणि अशाच पद्धतीने अध्ययन तंत्र सुद्धा विकसित केलं गेलं आहे. म्हणजे अध्ययन तंत्रामध्ये सुद्धा बदल केला गेलेला आहे. माणुसकीची जाणीव तसेच मानवाच्या शाश्वत विकासाचा विचार करून भारतीय नागरिक म्हणून सर्वकष हिताची भावना निर्माण करणे. म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे या उक्तीप्रमाणे एक मानवतेची जाणीव मनुष्यामध्ये, विद्यार्थ्यामध्ये असावी एक, आणि भारतीय नागरिक जबाबदार नागरिक व्हावा आणि जगाच्या कुठल्याही स्पर्धेला सामोरे जाण्याची ताकद त्याच्यात निर्माण होवी, या सर्वांचा सर्वकष विचार करून हा अभ्यासक्रम तयार केला गेला आहे. अशा पद्धतीने शासनाने बरेच उपक्रम, बरेच तंत्रज्ञान विकसित केले गेले आहे. बऱ्याच पद्धतीने विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विचार केले गेले आहेत आणि त्या पद्धतीने तरतुदी नमूद केल्या गेल्या आहेत. मग आता फक्त विद्यार्थी, पालक आणि समाज यांचा विचार करून चालणार नाही. यामध्ये मुख्य भूमिका ही शिक्षकांची आहे. आणि शिक्षक कसा असावा, शिक्षकाची पात्रता किंवा शिक्षकाने कोणत्या पद्धतीचं अध्ययन, स्वतः शिक्षकाने कोणत्या पद्धतीचे अध्ययन करावे आणि मुलांना त्यानंतर अध्यापन करावे यासाठी काही पात्रता ठरलेल्या आहेत. तर त्या पात्रताविषयी आपण थोडासा विचार करणार आहोत. तर पूर्वीच्या पद्धतीनं डीएड, मुलांना प्राथमिक शिक्षक यांना डीएड करणं गरजेचं होतं. माध्यमिक शिक्षण यांना डीएड करणं गरजेचं होतं. त्यानंतर मग एमफिल, सेट, नेट
या परीक्षा देऊन शिक्षक पुढे आणि त्याच्यानंतर वरच्या वर्गांसाठी शिकवण्यासाठी शिक्षकाला सेट, नेट, एम.फिल, PhD अशासारख्या परीक्षा द्याव्या लागत असतात. पण आता असं असणार नाही. पूर्वीचा चा कोर्स 2 वर्षाचा असायचा, चा कोर्स 1 वर्षाचा असायचा आणि बाकीचे कोर्स 1-1 वर्ष, PhD 4 वर्ष, 5 वर्ष अशा पद्धतीने हे प्रक्रिया चालू होती. पण आता असं असणार नाही. या धोरणामध्ये खास करून शिक्षकांच्या पूर्णपणे पात्रतेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यांच्या पदव्यांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. तो कसा? तर कुठल्याही शिक्षक हा बालवाडीला शिकवण्यास असू दे किंवा 12वीला शिकवण्यास असू दे किंवा कॉलेजला शिकवण्यास असू दे, तर त्या शिक्षकाला 4 वर्षाचा B.Ed कोर्स करणं गरजेचं आहे. 2 वर्ष, 1 वर्ष, 4 वर्ष यापेक्षा 5 वर्ष PhD साठी हे सगळी पद्धत बंद होऊन 4 वर्षाचा B.Ed कोर्स करणं त्याला आवश्यक आहे. पार्ट टाइम टीचर, सहशालेय शिक्षक, शिक्षक मित्र या सगळ्या पद्धती बंद होऊन फक्त शिक्षण सेवक ही पद्धत बंद होऊन फक्त आणि फक्त शिक्षक हे उपाधी त्या शिक्षकास राहणार आहे. त्याचबरोबर टीईटी करणं खूप गरजेचं आहे. टीईटी फक्त पहिल्यांदा लेखी परीक्षा देऊन शिक्षक या जागेस पात्र होत होता, परंतु आता असं असणार नाही. टीईटी देत असताना लेखी परीक्षा द्यावी लागेल, त्याला तोंडी परीक्षा द्यावी लागेल आणि डेमोही द्यावा लागेल. हे कंपल्शन धोरणातून केलं गेलं आहे. अशा पद्धतीनं लहान मुलाचा शिक्षक, मोठ्या वर्गाचे शिक्षक यामध्ये कुठलाही बदल न होता शिक्षक हा 4 वर्षाचा B.Ed परिपूर्ण कोर्स करून आलेला शिक्षक बालवाडी किंवा 12वी किंवा कॉलेज यावर नियुक्त केला जाईल. यामध्ये लहान मुलं, आता दिव्यांग मुले, अपंग मुले यांच्या शाळा वेगळ्या, यांच्यासाठी शिक्षक वेगळे, त्या पद्धती अध्यापन पद्धती वेगळी होती. पण या सगळ्यामध्ये प्रत्येक शाळांमध्ये प्रत्येक शिक्षकाने प्रत्येक विषयाचं ज्ञान घेणं गरजेचं आहे. कुठलाही विद्यार्थी समोर आला, अपंग असेल, दिव्यांग असेल, मतिमंद असेल, गतिमंद असेल, असा विद्यार्थी पुढे आला तर त्या विद्यार्थ्याला हाताळण्याची ताकद, त्या हाताळण्यासाठी जी कौशल्य आहेत, जे ज्ञान आहे त्या शिक्षकामध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे खूप चांगल्या पद्धतीनं सरकारने त्याचं अवलंब केलेलं आहे. खूप छान असा अभ्यासक्रम आपल्या समोर ठेवला आहे. यामध्ये कुठलाही विद्यार्थी, कुठल्याही तळागाळातील विद्यार्थी हा आता शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची पूर्ण जबाबदारी शासनाने घेतली आहे. आणि अशा विद्यार्थ्यांसाठी वयाची 3 वर्षे ते 18 वर्षापर्यंतचा एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही याची पूर्ण जबाबदारी शासन, शाळा आणि शाळा प्रशासन यांनी घेतलेली आहे. अशा पद्धतीनं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये खूप छान असे बदल केले गेलेले आहेत आणि या बदलांना सामोरं जाण्यासाठी आपण पालक, समाज, शिक्षक, शाळा व शाळा प्रशासन यांनी तयार राहायचं आहे.